संस्थेच्या वतीनं नांदेडच्या शाखेच्या वतीनं आम्ही आमचे जे महासचिव आहेत म्हणजे 2005 पासून आमचा अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था कार्यरत आहे आणि ही संस्था अशी कार्यरत आहे जवळजवळ 38 स्टेटमध्ये आमच्या शाखा आहेत आणि महाराष्ट्र म्हणजे काय बघायलाच नको, आमची महाराष्ट्राची पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळीकडे ही आहे। आम्ही काय करतोय की महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या ज्या भोई समाजाच्या ज्या योजना आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भोई समाजाचा खरा जो म्हणजे व्यवसाय आहे तो मच्छीमार आहे, चेन्नईपुटाणा आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना आमच्या गरिबापर्यंत कशा पोहोचतील हे आमचं एक अत्यंत महत्वाचं हे व्यासपीठ आहे। या व्यासपीठावर आम्ही ते काम करत असतो। आता अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था ही राष्ट्रीय लेवलला काम करते। राष्ट्रीय लेवलला काम करत असताना महाराष्ट्राचा जो काही पिछडा वर्ग म्हणून जो इतर प्रांतामध्ये संबोधला जातो, तसं या महाराष्ट्रामध्ये आम्हाला ज्या भोई समाजाला हा जो काही मच्छीमार समाज म्हणून बाळगला जातो, तर हा काही आमचा मच्छीमार समाज नाही आहे, हा भोई समाज आहे। हा पूर्वीपासूनचा जो कालांतराने जो आलेला आहे हा राजघराण्यामध्ये आलेला आहे, राजघराण्याशी संबंधित आहे, देवादेवतांच्या पालखीच्या संबंधित राजभोई आहेत आणि हा प्रत्येक राजभोई आज त्या ठिकाणी विखुरलेला आहे की ज्या आम्हाला सवलती मिळायला पाहिजेत त्या मिळत नाही आहे। चणे फुटाणे असेल, गाढवाचा व्यवहार असेल किंवा गाढवाचा जो व्यवसाय असतो, दऱ्याखोऱ्यांमध्ये जे नदीकाठी आम्ही जे डांगरवडी वगैरे करतोय असं आम्ही दऱ्यादऱ्यांनी फिरत असतो। त्याच्यामुळे आमचा हा समाज सध्या विखुरलेला असल्यामुळे या समाजाची महाराष्ट्रामध्ये एकजूट करण्यासाठी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून हा एक विडा सर्व पदाधिकाऱ्यांनी उचललेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी समाजाच्या काही अडीअडचणी असतील त्या ठिकाणी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे पदाधिकारी नेमून पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जी कार्यशाळा दिल्या जातं त्या कार्यशाळेच्या माध्यमातून भोई समाज हा जागृत व्हावा आणि भोई समाजाच्या जागृत माध्यमातून प्रत्येक समाजापर्यंत आमच्या चुलीपर्यंत अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचं नाव जावं आणि त्या दृष्टिकोनातून संघटना ही मजबूत व्हावी, जेणेकरून आजपर्यंत भोई समाजाच्या माध्यमातून कोणालाही घरकुलची योजना मिळालेली नाही आहे। जातीचा जो अटक जातीचा जो काही प्रश्न आहे, महसूल विभागातून जो काही काढलेलं सर्क्युलर आहे त्या बाबतीमध्ये गांभीर्याने आम्ही तो विचार करतोय आणि संस्था हे प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचून समाज जागृतीचं कारण आणि समाज जागृती व्यवसाय हा करत आहे। आज नांदेड येथे ताज पाटील येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीनं अखिल भारतीय भोई समाजाचे राष्ट्रीय सचिव गजानन दादा साटोटे आणि एकनाथ काटकर हे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष यांचा सत्कार नांदेड शाखेच्या वतीनं आज दिनांक 15/2 रोजी आयोजित केला आहे। या सत्काराचं स्वरूप गजानन दादा साटोटे यांनी सतत 2 वर्षे तिरुपती इथे अधिवेशन घेतलं आणि अधिवेशनच्या नंतर ही जी गेल्या महिन्यामध्ये 18 आणि 19 तारखेला तिरुपतीचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनमध्ये तिथल्या जे समस्या आहेत महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या मच्छीमारांच्या भोई समाजाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी तिथं ठराव पास केला आणि ह्या ठरावाला अर्जुन आम्ही प्रथम नांदेड जिल्ह्यातून सुरुवात करत आहोत की नांदेडचा अगोदर कार्यकारिणी जाहीर करून नांदेडच्या पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत आणि येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये संभाजीनगर येथे असा भव्य मोठा मेळावा संभाजीनगर येथे 25 लाखाच्या वरच्या भोई समाजाने सर्वांना एकत्र करून शासनाला या महाराष्ट्राच्या जाग देण्यासाठी हा अखिल भारतीय भोई समाजाचं धोरण आहे आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जो आयोजित केलेला आहे ते आमचं पुढचं धोरण आहे। यासाठी इथं सत्कार केलेला आहे। नांदेडसाठी धन्यवाद।